नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ हा वाचायचा आहे. तर स्वामी पुण्यतिथी ही 15 एप्रिल 2026 या दिवशी आलेली आहे आणि स्वामी पुण्यतिथीचा औचित्य साधून आपण सर्वजण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो. कोणी घरी करतं, कोणी केंद्रामध्ये करतं. आता आपल्याजवळच्या प्रत्येक केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह हा भरला जातो. ज्यांना केंद्रामध्ये पारायण करायचं असेल त्यांनी अवश्य केंद्रात जाऊन पारायण करावं. त्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी करायचीच असेल. त्याप्रमाणे ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी प्रहर सेवा अवश्य करायची केंद्रामध्ये. ज्यांना हे पारायण घरी करायचं असेल ते हे पारायण घरी देखील करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ त्याचप्रमाणे त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तरी पण चालेल. आता हे पारायण करायचं म्हटलं तर बघा, गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला काही नियम हे कडकडीत पाळावेच लागतात. तर बघा, काही नियम कडकडीत पाळूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे. ज्यांना नियम पाळणे शक्य असेल त्यांनीच हे पारायण करा, कारण हे पारायण करण्यासाठी काही मोजके नियम आहेत ते पाळावेच लागतात. अगदी छोटे छोटे नियम आहेत, आपण सर्वजण हे नियम पाळू शकतो. तर आता आपण पारायण कोण करू शकतो? तर हे पारायण ताई, दादा, स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी कोणीही करू शकतं. ज्याला लिहिता वाचता येतं ते हे पारायण करू शकतं. दुसरं म्हणजे ज्यांच्या नशिबात असेल तोच हा पारायण करत असतो. ज्यांना स्वामी समर्थ महाराजांना ज्यांच्याकडून हे पारायण करून घ्यायचं आहे त्यांच्याकडूनच हे पारायण घडत असतं. तर हे पारायण करणं देखील एक दिव्य भव्य असा अद्भुत चमत्कार आहे. तर बघा, आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे आयुष्यात आपण एकदा तरी हे पारायण करावं. जर का तुम्ही नियमांना घाबरून पारायण जर का करत नसाल तर ती खूप मोठी चूक आहे. तर ही चूक तुम्ही करू नका. हे पारायण करणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. ज्यावेळेस आपल्या मनात येतं पारायण करावं त्यावेळेस ती स्वामींची इच्छा असते आणि म्हणूनच तुमच्या मनात जरी आलं तर अवश्य तुम्ही हे पारायण करावं. आता बऱ्याच जणांना पारायण करताना नियम माहिती नसतात. यात ब्रह्मचर्याचं पालन, परान्न खायचं नाही, आपल्याला गादीवर झोपायचं नाही, जमिनीवर झोपायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. जेवणाचे नियम आहेत. बऱ्याच जणांना जेवणाचे नियम अजून देखील माहिती नाहीत. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त जेवणाचे नियम काय याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप न करता, जेणेकरून की संपूर्ण माहिती समजेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण दरम्यान उपवास असल्यास आपण शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, राजगिरा खाऊ शकतो. आता साबुदाण्याची खिचडी जर का तुम्हाला खायची असेल तर तुम्ही ती अवश्य खाऊ शकता. यामध्ये शेंगदाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर आपण जेवणामध्ये जे मसाले घालतो यामध्ये आपण हळद, लाल मिरची, जिरे याचा वापर करू शकतो. परंतु आमच्याकडे जिरे चालत नाही. आपल्याला अति तिखट मसाल्याचे पदार्थ, गरम मसाले याचा वापर अजिबात करायचा नाही. फळभाज्यांमध्ये तुम्ही बघा, बटाटा खाऊ शकता, टोमॅटो, फ्लावर, कोबी, गिलके, वांगे, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, भेंडी, तोंडली, गाजर, सुरण, रताळे, वाल इत्यादी भाज्या तुम्ही खाऊ शकतात. यामध्ये बघा, वांगी खाल्ली जात नाहीत. शक्यतो वांगी आणि गवार ही खाल्ली जात नाही. त्याचप्रमाणे कांदा, लसूण अजिबात खायचा नाही, कारण की तो मांसाहार म्हणजे तामसिक पदार्थांमध्ये तो येतो, त्यामुळे तो खायचा नाही. कांदा, लसूण खायचा नाही. भाज्यांमध्ये शेपूची भाजी खात नाहीत, कारण याने ढेकर येते, त्यामुळे शेपूची भाजी खाल्ली जात नाही. त्यानंतर तुम्ही दही, ताक, कढी खाऊ शकता. द्विदल धान्य तसेच शेंगदाणे, डाळी, कडधान्य आपल्याला खायचं नाही. आता शेंगदाणे खायचे जरी नसले तर ती भाज्यांमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही. मग तुम्ही उपवासाच्या खिचडीमध्ये शेंगदाणे वापरू शकतात. त्याचप्रमाणे तेल कोणतं खायचं तर तुम्ही तेलामध्ये सूर्यफुलाचं तेल, करडईचं तेल वापरू शकता. आपल्याला शेंगदाणा तेल वापरायचं नाही, म्हणजे जे पचायला जड असतं त्या गोष्टी, तो आहार आपल्याला घ्यायचाच नाही. पारायण करताना एकच धान्य खायचं, म्हणजेच काय तर गव्हाची चपाती, पुऱ्या, गव्हाच्या कुरवड्या व त्याची भाजी, गव्हाच्या शेवया, मैदा नसलेलं तुम्ही खाऊ शकतात. जर का तुम्ही गहू खाणार असाल तर गव्हाचेच पदार्थ खा, गव्हाची चपाती खा. बाजरी खाणार असाल तर बाजरीचे पदार्थ खा, बाजरीची भाकरी खाऊ शकतात. ज्वारी खाणार असाल तर ज्वारीचे पदार्थ, ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता पारायण आहे तोपर्यंत. त्याचप्रमाणे सर्व फळे तुम्ही खाऊ शकतात. गुरुचरित्र पारायण करताना
आपल्याला या पद्धतीने खाण्याचे नियम पाळावे लागतात. पालेभाज्यांमध्ये तुम्ही लाल माठ, हिरवा माठ, राजगिऱ्याची भाजी, पालक, करडई, कोथिंबीर या तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. तर मेथीने पित्त होतं म्हणून मेथी खाऊ नका. शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकर येते म्हणून शेपूची भाजी खाऊ नका. त्याचप्रमाणे बघा, भात खाल्ला जात नाही. भात खाल्ल्याने आपल्याला सुस्ती येते, आळस येतो. त्यामुळे फक्त आणि फक्त सात्विकच आपल्याला अन्न घ्यायचं आहे. 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. जे नियम आपल्याला पाळायचे आहेत ते नियम पाळायचेच आहेत. सर्व फळे खाऊ शकतात. गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला या पद्धतीने खाण्याचे नियम पाळायचे आहेत. पालेभाज्यांमध्ये ज्या भाज्या सांगितल्या आहेत त्या भाज्या खाऊ शकता. फक्त मेथी आणि शेपूची भाजी खाऊ नका. भात खायचा नाही. भात खाल्ल्यानं झोप लागते. त्यामुळे फक्त 7च दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. जो पारायण करणार आहे त्यालाच नियम पाळायचे आहेत. बाकीच्या घरातल्यांनी भात, डाळी, साळी, कांदा, लसूण तुम्ही खाऊ शकता बाकीच्या घरातले. मग जर का आपण एखादी इच्छापूर्तीसाठी आपण जर का एवढे नियम पाळून हे पारायण करत असाल तर एवढे खाण्याचे नियम आपल्याला हे पाळता आलेच पाहिजेत. आपण ते पाळू देखील शकतो. त्यामुळे हे नियम पाळून आपण पारायण करायचं आहे. एवढेच आपल्याला साधे सोपे नियम पाळायचे आहेत. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती होईल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.